शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। शालेय पोषण आहारात मृत साप सापडल्याने एकच खळबळ। पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। पलूस येथील कृषीनगर अंगणवाडी येथे शालेय पोषण आहारात मृत सापाचे पिल्लू सापडल्याने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांनी आज विधानसभेत प्रश्न उपस्थित केला। शासनाने याकडे गांभीर्याने बघून दोषींवर कठोर कारवाई करावी। यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला सक्त आदेश दिले। ही बाब गंभीर आहे व कारवाई करण्याचे आदेश दिले। पाहुयात सविस्तर बातमी। राजू थोरात, विशेष प्रतिनिधी, तासगाव, सांगली। विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती माता व 6 महिने ते 3 वर्षापर्यंत लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो। अध्यक्ष महोदय, यापूर्वी हरभरा, तांदूळ, तूर डाळ, गहू, तिखट मीठ अशा प्रकारचा कच्चा माल पूर्वी शासनाच्या कालावधीत हा देत जात होता। आता नव्या काही धोरणानुसार हा पॅक्ड माल दिला जातो आणि या पॅक्ड मालच्या माध्यमातून ते गरम पाण्यात या ठिकाणी शिजवलं की लगेच तिथल्या तिथं त्या पालकांना आणि त्या मातांना त्या ठिकाणी ते जेवण करता येतं। अध्यक्ष महोदय, काल एक अत्यंत वाईट घटना माझ्या मतदारसंघात पलूस तालुक्यामध्ये कृषीनगरच्या 116 नंबरच्या शाळेच्या वाटपामध्ये झालेली आहे आणि तिथे मृत सापाचं पिल्लू हे या ठिकाणी दादा त्या पोषण आहारामध्ये सापडलेला आहे। आणि अध्यक्ष महोदय, दर 2 महिन्यातनं एकदाच हा माल त्या ठिकाणी दिला जातो आणि दर 2 महिन्यात 50 दिवसाचा माल एकाच दिवशी वाटप केला जातो। मग याचं स्टोरेज कुठे केलं जातं? ही जेव्हा हा माल ज्या कंपनीतनं पुरवला जातो, हे कंपनीचं संपूर्ण महाराष्ट्राचं कॉन्ट्रॅक्ट हा इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलं गेलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं दिलेलं असताना हे मग त्या जिल्ह्यात हा जेव्हा माल जातो हा कशा पद्धतीने जातो, त्याची क्वालिटी चेक होते का, या मालची तपासणी केली जाते का, जिल्ह्यात पोहोचल्यानंतर जिल्ह्यातनं जेव्हा हा माल त्या शाळेत आणि त्या शाळांमध्ये वितरित केला जातो परत त्याची तपासणी केली जाते का? आज किती गंभीर गोष्ट आहे। अध्यक्ष महोदय, हा आपण फोटो पाहा अशी माझी विनंती। या फोटोमध्ये स्पष्टपणे दिसून होतं सापाचं पिल्लू ते आहे। ते साप विषारी आहे की नाही आज त्याची तपासणी प्रशासनाच्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे केली जाते, पण आपण गर्भवती महिलांच्या आणि लहान मुलांच्या आयुष्याशी खेळतोय, ही शासनाला अत्यंत गंभीरपणे याची दखल घेतली पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की या ठिकाणी जे अधिकारी किंवा ह्या संपूर्ण प्रवासात जे काही हा माल दिला जातो, ती कंपनी असो किंवा प्रशासन असो, जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य विश्वजित कदम यांनी सभागृहाला दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे। शासनाने याची नोंद घेऊन उचित कारवाई करावी। तुमच्या स्वप्नातील घर सजवूया माऊली ग्लास अँड डेकोरच्या मदतीनं। माफक दरात आम्ही पुरवतो दर्जेदार सेवा। सर्व प्रकारचे ऍसिड इंचिंग, कलर इंचिंग, टफन ग्लास, ग्लास स्टील रेलिंग, ग्लास वुडन रेलिंग, फॅन्सी LED आरसे ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। एक वेळ अवश्य भेट द्या। ऑफिस पत्ता व संपर्क माऊली ग्लास अँड डेकोर, सांगली रोड, शेतकरी मार्केट समोर, तासगाव, 9503 790209। प्रोप्रायटर श्री अमित घुणेकर, 8766 86 79 33। श्री सचिन खंदारे पाटील, 77 44 92 11 17।